नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मुंबई की पहली बारिश में ही हाल बेहाल हो गए हैं और अब इस पर सियासत भी तेज हो गई है। मुंबई कांग्रेस की अध्यक्ष और सांसद वर्षा गायकवाड़ ने साफ तौर पर कहा है कि इस अवस्था की सीधी जिम्मेदारी नगर निगम प्रशासन की है। उन्होंने दावा किया है कि खुद बीएमसी कमिश्नर ने स्वीकार किया है कि मीठी नदी की केवल 55% तक ही सफाई हो पाई है, यानी मानसून से पहले जो तैयारी होनी चाहिए थी वो अधूरी रह गई। वर्षा गायकवाड़ ने नाले सफाई को लेकर भी बड़ा आरोप लगाया है। उन्होंने एक अखबार के स्टिंग ऑपरेशन का हवाला देते हुए कहा है कि नाले की सफाई का पूरा काम सिर्फ ठेकेदारों के भरोसे है, चाहे वो लॉगबुक भरना हो या मॉनिटरिंग करना हो। उन्होंने सवाल उठाया कि जब सफाई का मॉनिटरिंग सिस्टम ही ठेकेदार के हाथ में हो तो फिर जिम्मेदारी कौन लेगा। गायकवाड़ का कहना है कि इसका खामियाजा सीधे तौर पर मुंबई की जनता को भुगतना पड़ रहा है। सांसद वर्षा गायकवाड़ ने प्रशासन पर निशाना साधते हुए कहा कि पिछले 3 सालों से मुंबई में न तो कोई नगर सेवक है, न ही चुनाव हुए हैं। पूरी तरह से प्रशासक का राज है और ऐसे में जवाबदेही भी प्रशासन की ही बनती है। खरं तर प्रत्येक वर्षी मान्सूनपूर्व आणि त्याचबरोबर जी आहे ती नाले सफाई संदर्भामध्ये बैठका घेतल्या जातात। मे महिन्याच्या पूर्वीपासून या संदर्भामध्ये कारवाई संदर्भामध्ये मेजर नाले असतील किंवा मायनर नाले असतील त्याच्या सफाई संदर्भात आणि त्याचबरोबर मिठी रिव्हरच्या साफसफाई संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघली जातात, परंतु दुर्दैवाने ते काम होताना दिसलं नाही। या वर्षी आम्ही ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये हे काम काही ठिकाणी 20%, काही ठिकाणी 35% झालेलं आम्हाला आढळलं। खरं तर नाले सफाई संदर्भात ज्यावेळी मी फिरले त्यावेळी सुद्धा मी बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये तसेचे तसे नाले आहेत। म्हणजे कागदपत्री जे दाखवलं जातं ते वेगळं दाखवलं जातं। जशा आपल्याला माहिती आहे की काळा त्या ठिकाणी कचरा निघतो मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यात काल परवा एक मोठा भ्रष्टाचाराचं प्रकरण एक स्टिंग ऑपरेशन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून झालं आणि त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने ते मोबाईल सुद्धा मॅनेज केले जातात। त्या ठिकाणी जे लॉगबुक असतं किंवा बाकीचे डॉक्युमेंट कशा तऱ्हेने ते ठेकेदारच बघतात। याचं एक मोठ्या प्रमाणामध्ये स्टिंग ऑपरेशन एका वॉर्डचं जरी चांगलं असलं तरी ही परिस्थिती पूर्ण मुंबईची आहे। काही प्रमाणामध्ये जर आपण बघितलं असेल तर ह्याला जबाबदार जे आहेत ते सगळ्यात मोठी जी जबाबदारी घ्यावी लागेल ती म्हणजे या ठिकाणी असलेले आयुक्त। कारण माझं त्यांना सांगणं हे आहे की तुम्ही 3 वर्षापासून राज्य सरकार इलेक्शन घेत नाही, लोकल बॉडीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते नगरसेवक नाहीत आणि अशा वेळेला संपूर्ण जबाबदारी शासन म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि त्या ठिकाणी असलेले आयुक्त या दोघांवरच जबाबदारी येते।